नमस्कार मित्रांनो, तुमची अशी इच्छा आहे का की तुम्ही एकदा पैसे गुंतवावेत आणि दर महिन्याला तुमच्या खात्यात ठराविक रक्कम जमा व्हावी? जसा पगार येतो तसंच व्याज मिळावं. आज आपण अशाच एका जबरदस्त योजनेबद्दल बोलणार आहोत. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम म्हणजेच POMIS. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील 4 सदस्यांच्या नावे गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 18,500 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, मर्यादा, कॅल्क्युलेशन आणि काही सिक्रेट टिप्स पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी समजून घेऊया की ही स्कीम नक्की काय आहे. ही एक लो रिस्क गुंतवणूक आहे. भारत सरकार याची हमी देतं. शेअर मार्केटप्रमाणे इथे पैसे बुडण्याची भीती नाही. तुम्ही एक रकमी रक्कम जमा करता आणि त्यावर मिळणारं व्याज तुम्हाला दर महिन्याला दिलं जातं. 5 वर्ष पूर्ण झाल्यावर तुमचे मूळ पैसे तुम्हाला परत मिळतात. कोण उघडू शकतं हे खाते? कोणताही भारतीय नागरिक हे खाते उघडू शकतो. सिंगल अकाउंट, एक व्यक्ती स्वतःच्या नावे. जॉईंट अकाउंट, जास्तीत जास्त 3 व्यक्ती मिळून. मुलांसाठी 10 वर्षांवरील मुलांच्या नावे स्वतःचे खाते उघडता येते किंवा त्यापेक्षा लहान मुलांसाठी पालकांच्या देखरेखीखाली म्हणजेच गार्डियन खाते उघडता येते. इथे सर्वात महत्त्वाचा बदल झाला आहे. पूर्वी मर्यादा कमी होती, पण आता 2026 मध्ये एका व्यक्तीसाठी मर्यादा 9 लाख रुपये आहे. संयुक्त खात्यासाठी ही मर्यादा 15 लाख रुपये आहे. टिप: जर तुम्ही जॉईंट अकाउंटमध्ये 3 लोक असाल तरीही एकूण मर्यादा 15 लाख रुपयेच राहील. प्रत्येकी 5 लाख रुपये असे ते विभागले जातील. सध्याचा व्याजदर 7.4% आहे. आता गणिताने समजून घेऊ. जर तुम्ही 5 लाख रुपये गुंतवले तर दरमहा 3,083 रुपये मिळतील. जर तुम्ही 9 लाख रुपये गुंतवले म्हणजेच सिंगल तर दरमहा 5,550 रुपये मिळतील. आणि जर तुम्ही 15 लाख रुपये गुंतवले म्हणजेच जॉईंट तर दरमहा 9,250 रुपये मिळतील. आणि जर तुमच्या घरात 4 सदस्य असतील आणि तुम्ही 2 जॉईंट अकाउंट उघडली म्हणजेच 15 लाख अधिक 15 लाख म्हणजेच 30 लाख रुपये तर तुम्हाला दरमहा 18,500 रुपये व्याज मिळेल. अनेकदा आपत्कालीन गरज पडते. अशा वेळी काय? 1 वर्षाच्या आत तुम्ही पैसे काढू शकत नाही. 1 ते 3 वर्षांच्या आत खाते बंद केल्यास तुमच्या मूळ रकमेतून 2% रक्कम कापली जाईल. 3 ते 5 वर्षांच्या दरम्यान बंद केल्यास 1% रक्कम कापली जाईल. म्हणूनच या योजनेत असेच पैसे गुंतवा जे तुम्हाला पुढील 5 वर्ष लागणार नाहीत. एका प्रश्नाचा मनात विचार येतो की यावर टॅक्स लागतो का? हो, हे व्याज तुमच्या उत्पन्नाचा भाग मानलं जातं आणि तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर लागतो. पण आनंदाची बातमी म्हणजे पोस्ट ऑफिस यावर कोणताही TDS कापत नाही. आता एक प्रो टिप: जर तुम्हाला या व्याजाची दरमहा गरज नसेल तर हे पैसे वाया घालवू नका. पोस्ट ऑफिसमध्येच एक RD खाते उघडा. MISचे व्याज दरमहा आपोआप त्या RD मध्ये जमा होईल अशा सूचना द्या. यामुळे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळेल आणि 5 वर्षांनंतर तुमच्या हातात खूप मोठी रक्कम येईल. खाते उघडणे खूप सोपे आहे. तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जा. तुम्हाला लागणारी कागदपत्रे आहेत: 1 आधार कार्ड, 2 पॅन कार्ड, 3 2 पासपोर्ट साईज फोटो. तिथे तुम्हाला फॉर्म 1 भरावा लागेल. नॉमिनीचे नाव द्यायला विसरू नका. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस MIS ही एक सुरक्षित आणि खात्रीशीर उत्पन्न देणारी योजना आहे. विशेषतः निवृत्त व्यक्ती, महिला आणि सुरक्षित गुंतवणूक शोधणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.